नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आमच्या या मराठी देवदूत या YouTube चॅनलवरून सातत्याने असे काही नवनवीन व्हिडिओ टाकले जाणार आहेत, की त्याच्या माध्यमातून आपल्याला अशा काही गोष्टी माहीत पडतील किंवा सकारात्मक गोष्टी माहीत पडतील, की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये कोणत्याही समस्या असतील, काही अडचणी असतील, तर त्यातून बाहेर कसं पडायचं, या संदर्भात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी माहीत पडतील. आता सध्याच्या काळामध्ये असा एक सुद्धा व्यक्ती नसेल, की ज्याच्या जीवनामध्ये कोणतीही समस्या नाही. परंतु आपण जर फक्त समस्येचा विचार करत बसलो आणि निगेटिव्ह विचार करत बसलो किंवा आपण जर इतरांना दोष देत बसलो किंवा परिस्थितीला दोष देत बसलो, तर आपल्या समस्या या दूर होणार नाहीत. आणि बऱ्याच प्रसंगी आपल्याला पण कळत असतं, की आपण आपल्या समस्या दूर करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा काय केलं पाहिजे. परंतु आपल्याकडून समस्येचा जास्त विचार केला जात असल्यामुळं आपल्याकडून योग्य त्या कृती होत नाहीत किंवा कधी-कधी आपण योग्य कृती करायला पण सुरुवात करत असतो. परंतु आपलं कृतीमध्ये सातत्य राहत नाही किंवा आपला संयम टिकून राहत नाही. त्याच्यामुळं मग समस्या आहे तशाच राहतात किंवा हळू त्या समस्या वाढत जातात. तर कधी-कधी काय असतं, की काही गोष्टी एकदम साध्या असतात किंवा एकदम सोप्या असतात. तर त्या सोप्या गोष्टी करूनच आपण आपल्या समस्यातून खरं तर बाहेर येऊ शकतो. परंतु या साध्या सोप्या वाटणाऱ्या ज्या गोष्टी असतात, त्या आपल्याला सातत्याने कराव्या लागतात. अशा भरपूर गोष्टी आहेत, की ज्या आपण करू शकतो. उदाहरणार्थ सकाळी लवकर उठणे. सकाळी लवकर एखाद्या व्यक्तीने सकाळी लवकर उठायची जरी सवय लावली स्वतःला, म्हणजे थोडं लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठून बाहेर कुठे फिरायला जाणं असेल किंवा सकाळच्या फ्रेश वातावरणामध्ये काही चांगले विचार करणे असतील, चांगल्या पुस्तकांचं काही वाचन करणे असेल, मेडिटेशन असेल किंवा इतर काही गोष्टी आपण सकाळच्या वेळेमध्ये करू शकतो, की जेणेकरून हळू आपलं मन सकारात्मक होणं गरजेचं आहे किंवा आपल्याला एक चांगल्या प्रकारची ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीरामध्ये किंवा मनामध्ये सकारात्मक ऊर्जा म्हणू शकतो, ती निर्माण होणं गरजेचं आहे. आणि हळू आपण जेव्हा आपल्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते किंवा आपला दृष्टिकोन सकारात्मक होतो, आपलं माइंड पॉझिटिव्ह होतं, आपला ॲटिट्यूड पॉझिटिव्ह होतो, तेव्हा हळू आपल्याकडून योग्य त्या गोष्टी व्हायला लागतात आणि आपण आपल्या कोणत्याही समस्यातून बाहेर येऊ शकतो. म्हणजे आपण आपलं चांगलं आरोग्य खराब झालं म्हणजे खराब झालं असेल तिथे परत मिळवू शकतो. चांगलं आरोग्य परत प्राप्त करू शकतो. आर्थिक परिस्थिती आपली चांगली करू शकतो. नातेसंबंध आपले चांगले करू शकतो किंवा जीवनामध्ये इतर ज्या काही गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत, त्या गोष्टी आपण मिळवू शकतो. तर प्रत्येकाच्या जीवनात, प्रत्येक बाबतीत सकारात्मक बदल घडवून आणणारी दैनंदिन व्हिडिओ मालिका आपण सुरू करत आहोत. मन करारे प्रसन्न. तर या व्हिडिओ मालिकेच्या माध्यमातून आपल्याला अशा काही चांगल्या-चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील किंवा एक्सपिरियन्स करायला मिळतील, की ज्याच्या माध्यमातून आपण नवीन काहीतरी शिकू शकता आणि या अशा गोष्टी असतील, की ज्या आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी आपल्याला नक्कीच कामाला येतील किंवा अशा पण काही गोष्टी आपल्याला अ, या व्हिडिओतून माहीत पडतील, की त्या गोष्टींचा आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला प्रत्येक बाबतीमध्ये संपूर्ण आयुष्यभर फायदा होत राहणार आहे. तर आजचा आपला जो व्हिडिओचा विषय आहे, तो म्हणजे आपल्या कोणत्याही समस्या म्हणजे आरोग्याच्या समस्या असतील, आर्थिक समस्या असतील, कुटुंबामध्ये काही समस्या असतील, नातेसंबंधात काही समस्या असतील किंवा इतर नोकरी व्यवसायामध्ये काही समस्या असतील. तर या कोणत्याही प्रकारच्या समस्या हमखास दूर करण्यासाठी एक प्रभावी पद्धत आपण वापरू शकतो. तर ही ही जर प्रभावी पद्धत, इफेक्टिव्ह पद्धत जर आपण वापरली, तर आपण कोणत्याही समस्यातून बाहेर पडू शकतो. याचं कारण म्हणजे आपल्याला आपल्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा पाहिजे तो परिणाम मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, याचं आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळतं किंवा नक्की आपण काय केलं पाहिजे, या गोष्टी आपल्याला समजतात या पद्धतीमुळं. तर आता आपण ही पद्धत जाणून घेणार आहोत. ही पद्धत काय आहे? तर ते म्हणजे योग्य मार्गदर्शन मिळवणे.
आता प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी समस्या असतात आणि तो व्यक्ती त्या समस्येतून बाहेर सुद्धा येऊ शकतो. खरं म्हटलं तर त्या व्यक्तीच्या आतमध्येच किंवा मनामध्ये ती क्षमता असते, ती शक्ती असते, की त्याच्या माध्यमातून किंवा त्या शक्तीचा वापर करून तो व्यक्ती त्यातून त्या समस्येतून बाहेर येऊ शकतो किंवा पाहिजे तो परिणाम मिळवू शकतो. परंतु त्या व्यक्तीला आपल्या आतमध्ये असलेल्या मानसिक शक्तीचा किंवा विचारांच्या शक्तीचा किंवा आपल्या अंतर्मनाच्या शक्तीचा कसा वापर करायचा याचं ज्ञान नसतं किंवा त्याला योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. त्याच्यामुळं क्षमता असून सुद्धा एखादा व्यक्ती समस्येमध्ये अडकतो किंवा त्यातून त्याला बाहेर पडता येत नाही आणि पाहिजे ते परिणाम मिळवता येत नाहीत. तर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळवणं गरजेचं आहे. तर यासाठी एक सायंटिफिक किंवा आपण म्हणू शकतो ही एक सिद्ध सिद्ध असलेली एक टेक्निक आपण वापरू शकता. या या पद्धतीचा आपण वापर केल्यानंतर निश्चितपणे आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळतं आणि त्याच्या माध्यमातून त्या गोष्टी करून आपण आपल्या समस्येतून पूर्णपणे बाहेर येऊ शकतो. तर हे मार्गदर्शन आपल्याला कसं मिळवायचं आहे ते आपण जाणून घेऊया. याच्या 3 स्टेप्स आहेत. 3 गोष्टी आहेत यामध्ये. पहिलं म्हणजे काय, की आपल्याला वैश्विक शक्तीकडे मार्गदर्शन मागायचं आहे. वैश्विक शक्ती म्हणजे आपण ज्याला निसर्ग म्हणतो, ईश्वर म्हणतो, देव म्हणतो. तर या शक्तीकडे आपल्याला मार्गदर्शन मागायचं किंवा आपलं जे मन आहे ते सुद्धा एक प्रकारची शक्ती आहे. आपलं जे अंतर्मन आहे ती सुद्धा एक प्रकारची शक्ती आहे किंवा त्या विश्वशक्तीचाच एक भाग आहे. तर आपण ज्या देवाला आपण मानतो किंवा आपण आपल्या देवतेच्या नावाने किंवा आपण ज्या देवताला मानतो, गणपती बाप्पा असतील, महादेव असतील किंवा ज्या आपण देवाला मानतो, त्यांच्याकडे आपण किंवा विश्वशक्तीकडे, निसर्गाकडे किंवा आपल्या मनाकडे आपण मार्गदर्शन मागू शकतो. तर तसं बघितलं तर जी वैश्विक शक्ती आहे किंवा जो निसर्ग आहे, जो ईश्वर आहे किंवा आपलं मन आहे, ते आपल्याला सातत्याने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतं प्रत्येक बाबतीमध्ये, प्रत्येक वेळी. परंतु त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत किंवा आपल्याला त्याविषयी काहीच कल्पना नसते. तर आपण सातत्याने दररोज कमीत कमी 2 वेळा म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर आपण वैश्विक शक्तीकडे किंवा निसर्गाकडे, ईश्वराकडे किंवा आपल्या मनाकडे मार्गदर्शन मागायचे, की आपल्या ज्या काही समस्या आहेत, त्यातून संपूर्णपणे बाहेर पडण्यासाठी आणि जशी आपल्याला परिस्थिती पाहिजे किंवा जी चांगली परिस्थिती असू शकते, तर ती मिळवण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करावं, असं आपण सातत्याने मार्गदर्शन मागत राहायचं किंवा अशी सातत्याने प्रार्थना करत राहायचं. आणि कधीपर्यंत आपल्याला ही प्रार्थना करायची, की जोपर्यंत आपल्याला नक्की काय करायचं, आपल्या समस्येतून बाहेर येण्यासाठी किंवा पाहिजे तो परिणाम मिळवण्यासाठी नक्की काय करायचं, हे जोपर्यंत आपल्याला माहीत पडत नाही, तोपर्यंत आपण हे सातत्याने मार्गदर्शन मागत राहायचं. आणि ही एवढी प्रभावी पद्धत आहे, की जर आपण एक विश्वास ठेवून वैश्विक शक्तीकडे, निसर्गाकडे, ईश्वराकडे किंवा आपल्या मनाकडे जरी मार्गदर्शन मागितलं, तर आपल्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हे मार्गदर्शन मिळणार आहे किंवा आपलं समस्येचं उत्तर मिळणार आहे किंवा आपल्याला काय नक्की केलं पाहिजे हे आपल्याला गोष्टी समजणार आहेत. तर हे आपण सातत्याने करत राहायचंय. मग ही गोष्ट करण्यासाठी आपले 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 1 आठवडा, 2 आठवडे गेले, 1 महिना गेला, तरी सुद्धा आपल्याला हे मार्गदर्शन मागत राहायचं. कारण हे मार्गदर्शन आपल्याला निश्चितपणे मिळतं. फक्त ते कोणत्याही माध्यमातून मिळू शकतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून मिळू शकतं, एखाद्या पुस्तकाच्या माध्यमातून मिळू शकतं, एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळू शकतं किंवा एखाद्या कोणत्याही गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला हे मार्गदर्शन मिळू शकतं किंवा स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं. स्वप्नामध्ये सुद्धा मार्गदर्शन मिळू शकतं. त्याच्यामुळं फक्त आपण हे सारखं मार्गदर्शन मागत राहायचंय. सातत्याने कृती करत राहायची. संयम आपला टिकून ठेवायचा आहे किंवा महत्वाचं म्हणजे आपला विश्वास ठेवायचा आहे. विश्वास 100% ठेवायचा आहे की आपल्याला मार्गदर्शन मिळणारच. ही गोष्ट आपल्याला सातत्याने रोज करत राहायची. त्यानंतर दुसरी गोष्ट यामध्ये आहे, की हे मार्गदर्शन मागणं आपल्याला चालू ठेवायचंय सातत्याने आणि ते करत असताना आपल्याला ईश्वराला किंवा निसर्गाच्या शक्तीला किंवा ब्रह्मांडीय शक्तीचे नेहमी आभार आभार व्यक्त करत राहायचे, धन्यवाद देत राहायचे. कशासाठी? तर आपल्याला हे मानवी जीवन मिळालेलं आहे आणि आतापर्यंत या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत. म्हणजे आता आपण जर बघितलं तर आपल्याकडे सध्या सुद्धा बऱ्याचशा अशा गोष्टी असतात, की आपलं आपलं आरोग्य चांगलं असतं किंवा आपल्याकडे आपण श्वास घेऊ शकतो चांगल्या प्रकारे, ऑक्सिजन मिळतो आपल्याला किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात, की ज्या आतापर्यंत आपल्याला मिळालेल्या असतात.
आणि मिळत असतात सातत्याने, किंवा सध्या सुद्धा आपल्याकडच्या बऱ्याच गोष्टी असतात की आपण चांगलं काय वाईट काय समजू शकतो, किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपली आरोग्य असेल की आतापर्यंत आपलं आरोग्य चांगलं राहिलेलं आहे, किंवा आपल्याला वेळेनुसार आपल्याला सगळ्या आवश्यक गोष्टी मिळालेल्या आहेत. पैसा असेल किंवा अजून काही गोष्टी असतील त्या आपल्याला वेळेनुसार गरजेनुसार मिळालेल्या आहेत किंवा मिळत आहेत. तर आपण नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे की निसर्गाच्या माध्यमातून किंवा ईश्वरी कृपेच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून, म्हणजे सध्या जे जे काही आपण असतो, सध्याची जी काय आपली परिस्थिती आहे, तर ती परिस्थिती निर्माण होण्यासाठी किंवा आपल्याकडे ज्या गोष्टी आता आहेत या मानवी जीवनासहित, तर त्या मिळण्यासाठी आपल्याला कोणाचं ना कोणाचं तरी सहकार्य मिळालेलं आहे आतापर्यंत. तर आपण अशा सर्वांना सातत्याने धन्यवाद देत राहिले पाहिजे. तर याला म्हणतात ग्रॅटिट्यूड ॲक्टिव्हिटी. म्हणजे आपण नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे किंवा धन्यवाद देत राहिलं पाहिजे. तर ही सुद्धा एक एवढी जबरदस्त पॉवरफुल टेक्निक आहे, पद्धत आहे, की जर आपण हे जर सातत्याने करत राहिलो, की आत्तापर्यंत आपल्याला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत आणि आता सध्या आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण धन्यवाद देत राहिलं पाहिजे. किंवा पुढे सुद्धा भविष्यात सुद्धा आपल्याला ज्या गोष्टी मिळणार आहेत, त्यासाठी सुद्धा आपण ॲडव्हान्समध्ये धन्यवाद देत राहायचंय. याच्यामुळे आपल्या ही जर कृती आपण सातत्याने केली, सातत्याने आणि मनापासून केली, तर आपल्या जीवनामध्ये चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. चमत्कार होणारच आपल्या जीवनामध्ये, प्रत्येक बाबतीमध्ये चमत्कार होणार आहे. आणि ही गोष्ट कशी आहे, की जोपर्यंत आपण अनुभव घेत नाही, तोपर्यंत आपल्याला समजणार नाही. तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला सातत्याने चालू ठेवायची. दररोज आपल्याला हे कमीत कमी एकदा तरी करत राहायचं आहे ही गोष्ट. जसं आपल्याला मार्गदर्शन मागायचंय, तसंच आपल्याला जे आभार व्यक्त करणे असेल, कृतज्ञता व्यक्त करणे असेल किंवा धन्यवाद देणे, ही गोष्ट सुद्धा आपल्याला सातत्याने सुरू ठेवायची. त्यानंतर तिसरी गोष्ट काय यामध्ये, की आपण जेव्हा या पहिल्याच्या 2 गोष्टी आहेत, ते म्हणजे मार्गदर्शन मागणे आणि आभार व्यक्त करत राहणे, ग्रॅटिट्यूड ॲक्टिव्हिटी करत राहणे. त्या गोष्टी जेव्हा आपण सातत्याने करणार आहे, तेव्हा आपल्याला नक्कीच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मार्गदर्शन मिळणार आहे. त्यासाठी आपण जेव्हा असं मार्गदर्शन मागायला सुरुवात करणार आहे किंवा तिथे आपण धन्यवाद देणं किंवा ग्रॅटिट्यूड ॲक्टिव्हिटी करणार आहे. आभार व्यक्त करण्याची, कृतज्ञता व्यक्त करण्याची जेव्हा आपण ॲक्टिव्हिटी करणार आहे, तर ते करत असताना आपल्याला थोडं ॲक्टिव्ह राहायचं. म्हणजे कुठल्याही माध्यमातून आपल्या प्रश्नाचं उत्तर किंवा आपण जी प्रार्थना केलेली आहे, जे मार्गदर्शन मागितलेलं आहे, त्याचं आपल्याला उत्तर मिळू शकतं. त्याच्यामुळं आपण एक ॲक्टिव्ह राहायचंय, की आपल्याला स्वप्नामध्ये मार्गदर्शन मिळू शकतं, एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून मिळू शकतं, एखाद्या घटनेच्या माध्यमातून मिळू शकतं किंवा एखाद्या पुस्तकाच्या माध्यमातून मिळू शकतं, एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळू शकतं किंवा पेपरमधल्या एखाद्या बातमीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं. त्याच्यामुळे फक्त आपण या 2 गोष्टी करत असताना, पहिल्या 2 गोष्टी, आपण एक ॲक्टिव्ह राहायचं किंवा की आपल्याला आपलं मार्गदर्शन मिळू शकतं म्हणून आपण एक सावध राहायचंय. आणि जेव्हा आपण असं करतो, या तिन्ही गोष्टी जेव्हा आपण करतो एकत्रितपणे, तेव्हा आपल्याला जेव्हा मार्गदर्शन आपल्याला मिळतं कोणत्याही माध्यमातून, तेव्हा ते आपल्याला एकदम स्ट्राँगली म्हणजे एक समजतं आपल्याला, की तेच आपलं मार्गदर्शन आहे. आणि हे एकदम आपल्याला समजतं, व्यवस्थितपणे आपल्याला समजतं, की आपण जी प्रार्थना करतोय किंवा आपण जे मार्गदर्शन मागत होतो, त्याचं हे उत्तर आहे. हे आपल्याला एकदम समजतं, पण व्यवस्थितपणे समजतं आणि ते फील होतं आपल्याला. आणि मग त्यानंतर जे आपल्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे, त्यानुसार आपण हळू-हळू का होईना पण कृती करायला सुरुवात करायची. कृती करायला सुरुवात करायची आहे आणि त्या कृतीमध्ये आपल्याला सातत्य ठेवायचं आहे. आणि जेव्हा आपण असं करणार आहे, की आपल्याला या ज्या 3 गोष्टी आपण करणार आहे, मार्गदर्शन मागणे, आभार व्यक्त करत राहणे किंवा कृतज्ञता व्यक्त करत राहणे आणि त्या उत्तराची अंमलबजावणी करणे किंवा त्यानुसार कृती करायला सुरुवात करणे. तर ही कृती आपल्याला करत राहायची आहे. त्यामध्ये सातत्य ठेवायचं आहे. आपला संयम टिकवून ठेवायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनामध्ये 100% विश्वास असला पाहिजे, की आपल्या कोणत्याही समस्या या दूर होणारच आणि आपल्याला पाहिजे तो परिणाम हा मिळणारच. सर्वात महत्त्वाचा म्हणजे काय, की विश्वास. प्रत्येक व्यक्तीकडे एक मानसिक शक्ती आहे. अंतर्मनामध्ये किंवा त्याच्या विचारांमध्ये खूप मोठी शक्ती आहे. परंतु ही शक्ती कशावरती काम करते, तर आपल्या विश्वासावरती काम करते. म्हणजे ज्या ज्या प्रकारचा आपण विश्वास असेल आपला किंवा ज्या गोष्टींवरती आपला 100% विश्वास असेल, त्याच गोष्टी आपल्याला मिळतात किंवा मिळू शकतात. त्याच्यामुळे आपण सध्याची जरी काही आपल्या जीवनामध्ये नकारात्मक परिस्थिती असेल किंवा काही
चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्याचा फारसा विचार न करता किंवा त्या गोष्टी तात्पुरत्या आहेत असं समजून ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या आपल्याला मिळणारच असा मनामध्ये एक सकारात्मक आशा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि एक पक्का विश्वास, 100% विश्वास आपल्याला निर्माण करायचा आहे आणि हा विश्वास आपण कायमस्वरूपी टिकून ठेवायचा आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही ज्या गोष्टी आपण शेअर केलेल्या आहेत, तर या गोष्टी आपण प्रत्यक्ष कृतीमध्ये करायला सुरुवात करा. त्याच्यामध्ये सातत्य ठेवा, विश्वास ठेवा टिकून आणि संयमपूर्वक ह्या गोष्टी जर आपण केल्यात, तर नक्कीच आपल्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून योग्य ते मार्गदर्शन मिळेल आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल पहिला त्याच्यामुळे नक्कीच मदत होणार आहे. तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करू शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील. तर त्यासाठी आपण हा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवू शकता. तर आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.